नंदुरबार मधली परिस्थिती बघूयात। नंदुरबार मध्ये अवकाळी पावसामुळे केळीच्या पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। या संदर्भातली मोठी बातमी आपण बघतोय। केळी बागायतदार जे होते त्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। नंदुरबार मधली ही सगळी परिस्थिती आपण बघतोय। 4 एकरामधल्या केळी ज्या होत्या त्या पावसामुळे आता मातीमोल झालेले आहे। झाडांची मोठी पडझड झालेली आहे। 8000 केळीच्या झाडांची खोडं आता जमीनदोस्त झालेली आहेत। ही अत्यंत विदारक परिस्थिती आपण बघतो आहोत नंदुरबार मधली। अगदी डौलानं उभी असणारी ही केळीची झाडं, केळीची पिकं ही पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहेत, चिखलामध्ये माखली गेलेली आहेत। त्यामुळे हे दृश्य बघून सुद्धा ते पिकवणाऱ्या शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये आता अश्रू येताना बघायला मिळतात। त्यामुळे वेगवेगळ्या जिल्ह्यांमधली आतापर्यंतची अशीच परिस्थिती बघायला मिळते। नंदुरबार, वाशिम, एकूणच विदर्भाचा पट्टा असेल किंवा पश्चिम महाराष्ट्राचा पट्टा, या ठिकाणी जो अवकाळी पाऊस झालेला आहे त्यामुळे पिकांचं मोठं नुकसान होताना दिसतंय। तर वर्ध्यामधली परिस्थिती आता आपण बघणार आहोत। वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा अवकाळी पावसाचा तडाखा बसलेला दिसला आणि या सगळ्या पट्ट्यामध्ये कापसाचं जे पीक होतं त्याचं मोठं नुकसान झालेलं आहे। अवकाळी पावसामुळे इथला कापूस पूर्णपणे भिजून गेलाय आणि तुरीचा बहर सुद्धा खचण्याची भीती वर्तवली जाते। त्यामुळे या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचा कंबरडा मोडलेला आहे आणि पांढरं सोनं ज्याला म्हटले जातं, पांढरं सोनं असणारा कापूस आता पूर्णपणे काळवंडून गेलेला दिसतोय वर्ध्यामध्ये। वर्ध्यामधली ही काही दृश्य सुद्धा आपण बघतोय आणि याविषयी बोलूयात। पंकज घाडगे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। काय परिस्थिती आहे नेमकी पंकज वर्ध्यामधली? नक्कीच गेल्या 2 दिवसापासून अवकाळी पावसाने वर्धा जिल्ह्याला झोडपून काढलेला आहे। वर्धा जिल्ह्यामध्ये सकाळपासून प्रमाणात अवकाळी पाऊस आला, ढगाळ वातावरण होतं, मेघगर्जनेसह हा पाऊस झाला। त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान झालेले आहे। झाडावर असलेला कापूस जो हातातोंडाशी आलेला शेतकऱ्यांचा घास आहे हो हिरावण्याच्या मार्गावर आहे। त्याचबरोबर तुरीला जो बहर आला आहे, सध्या ढगाळ वातावरणाचा परिणाम या तुरीच्या पिकावर होणार असून त्यामुळे तुरीचा बारही खचणार आहे। थोड्या वेळापूर्वीची परिस्थिती जर आपण बघितली असती, काळाकुट्ट ढग आले होते। या एकंदर ज्या अवकाळी पावसाने शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलेले आहे, हातातोंडाशी आलेला घास हिरावण्याच्या मार्गावर आहे। अगदी धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। तर वर्ध्यानंतर पुढे अमरावती मधली परिस्थिती जाणून घेऊयात। अमरावतीमध्ये आतापर्यंत 13 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झालेली आहे। तर अमरावतीमध्ये सुद्धा जी पिकं होती त्या पिकांचं सुद्धा अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान झाल्याचं चित्र बघायला मिळत आहे। 13 मिलीमीटर पावसाची नोंद आतापर्यंत झालेली आहे। अवकाळी पाऊस आहे, यामुळे इथला सुद्धा कापूस भिजलेला दिसतोय। वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये असणारी ही पिकं जी आहेत, कपाशी, तूर आणि भाजीपाला, या पिकांचं सुद्धा मोठं नुकसान झालेलं आहे। तर पश्चिम विदर्भामध्ये 185 जनावरांचा मृत्यू झालाय, 53 घरांची पडझड झाली आहे। याविषयी बोलूयात। छगन जाधव आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। छगन, काय परिस्थिती आहे अमरावती मधली आणि सध्या तिथलं पाऊसमान कसं आहे? यामिनी, जर काल रात्रीपासून बघितलं तर पाऊस जो आहे तो सुरूच आहे आणि आज सकाळी जर बघितलं तर सकाळपासून मुसळधार पाऊस अमरावतीमध्ये सुरू झालेला आहे। अमरावतीच्या भातकुली तहसीलमध्ये गारपीट जी आहे ती सुरू झालेली आहे आणि या पाऊस जो आहे हा विदर्भाचं पांढरं सोनं म्हणून ज्या कापसाची ओळख आहे त्याच्यासाठी खूप हानिकारक आहे। कारण कापसाची प्रतवारी पूर्णतः खराब होताना आता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळेच जर का बघितलं तर काँग्रेसच्या नेते यशोमती ठाकूर यांनी तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केलेली आहे। याचा सर्वाधिक फटका आता पावसाचा संत्रा पिकाला देखील पडताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। कारण विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून संत्र्याची ओळख आहे आणि आता संत्र्याला देखील या पावसाचा फटका दिसतोय। आज दिवसभर विजांच्या गडगडाटांमध्ये पाऊस होण्याचा अंदाज जो आहे तो हवामान विभागाने वर्तवलेला आहे। धन्यवाद छगन या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। पुणे जिल्ह्यामधली परिस्थिती जाणून घेऊयात। पुण्यामध्ये अवकाळीमुळे 19,000 शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। हा आकडा आता दिवसेंदिवस वाढताना बघायला मिळतोय। अवकाळी पावसामुळे एकूणच महाराष्ट्रभरामधले जे वेगवेगळे जिल्हे आहेत त्याला याचा फटका बसतोय। 11,227 हेक्टर क्षेत्रावरती नुकसान झालेलं दिसतंय। याच्यामध्ये भात, बटाटा, ज्वारी, कांदा, मका, भाजीपाला, द्राक्ष अशा सगळ्याच पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। 11,227 हेक्टर क्षेत्रावरती 33% अधिकचं हे नुकसान आपण बघतोय। तर सर्वाधिक 4,817 हेक्टर नुकसान एकट्या शिरूर तालुक्यामध्ये झालेलं आहे आणि याविषयी बोलूयात। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, काय नेमकी परिस्थिती आहे? अवकाळीमुळे पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांचा कंबरडा मोडलाय। यामिनी, शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या अवकाळी पावसानं निघून गेलाय। आपण बघितलं असेल मागच्या 2 दिवसांपासून अवकाळी पाऊस
आणि याच अवकाळी पावसामुळे सगळ्यात जास्त नुकसान हे शेतकऱ्यांचं झालेलं बघायला मिळतंय। पुणे जिल्ह्यातल्या जवळपास 13 तालुक्यांमध्ये हा अवकाळी पाऊस झाला आणि यापैकी शिरूर तालुक्यात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झाल्याचं चित्र बघायला मिळतं आहे। पंचनामे वेगवेगळ्या तहसील हद्दीमध्ये सुरू असले तरी या सगळ्या प्रकारात मोठं नुकसान शेतकऱ्यांना सहन करावं लागलेलं आहे। हजारो शेतकऱ्यांची जी पिकं आहेत, शेतीचं जे कोट्यावधी रुपयांचं नुकसान झालेलं आहे। जरी आज तातडीची बैठक बोलावली गेली असली तरी जो सगळा पदरात पडणारा शेतकऱ्यांचा माल होता तो मात्र या अवकाळी पावसामुळे हिरावून गेलेला आहे। आणखी पुढचे 2 दिवस येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांसमोरचं हे संकट, शेतकऱ्यांसमोरची ही चिंता कायम असल्याचं बघायला मिळत आहे। यामिनी, धन्यवाद ज्ञानेश्वर या माहितीसाठी। तर या सगळ्याच्या संदर्भात मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील हे आज नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावरती असतील आणि या एकंदरीतच सगळ्या परिस्थितीचा आढावा ते घेणार आहेत। तर मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांचा आजचा नाशिकचा दौरा आहे आणि एकूणच अवकाळी पाऊस असेल, राज्यभरातली ही सगळी परिस्थिती असेल, गारपिटीने जे जे नुकसान झालेलं आहे त्या सगळ्याचा ते आढावा घेणार आहेत। जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आढावा बैठक सुद्धा घेतली जाणार आहे। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारनं तात्काळ मदत द्यावी अशी मागणी खरं तर शेतकरी वारंवार करताना दिसत आहेत। त्यामुळे आजच्या या दौऱ्यानंतर आणि एकूणच अजित पवार यांनी सुद्धा एक जी बैठक बोलावली आहे, या बैठकीच्या नंतर आता शेतकऱ्यांच्या पदरामध्ये काही पडणार का हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे। तर एकूणच राज्यभरामधली ही दृश्य आपण बघतोय। द्राक्षाच्या पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। द्राक्षांचे वेल, द्राक्षांचे जे मांडव होते ते पूर्णपणे कोसळून खाली पडलेले दिसत आहेत। तर वेगवेगळ्या फळबागा असतील त्यांचं सुद्धा नुकसान झालेलं आहे, पिकांचं मोठं नुकसान झालेलं दिसत आहे। तर या बैठकीविषयी बोलूयात, आमचे प्रतिनिधी किरण ताजणे आपल्या सोबत आहेत। किरण, काय अधिकची माहिती आहे? आज अनिल पाटील यांची महत्त्वाची बैठक आहे। त्यामुळे खरं म्हणजे अमळनेरवरून अनिल पाटील मदत व पुनर्वसन मंत्री जे आहेत ते नाशिक दौऱ्यासाठी निघालेले आहेत आणि थोड्याच वेळामध्ये ते नाशिकमध्ये दाखल देखील होणार आहे। नाशिकच्या पिंपळगाव बसवंतपासून त्यांच्या दौऱ्याला सुरुवात होणार आहे। रवळस पिंपरी, कसबे, सुकेने अशा भागांमध्ये ते नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेणार आहे आणि त्या ठिकाणी त्यांना धीर देण्याचा प्रयत्न एकूणच अनिल पाटलांकडनं केला जाणार आहे आणि त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नाशिकमध्ये त्यांच्या अधिकाऱ्यांसोबत त्यांची बैठक देखील होणार आहे। एकूणच शेतकऱ्यांनी तात्काळ मदत करावी अशा स्वरूपाची मागणी केलेली आहे आणि याच सगळ्या मदतीच्या पार्श्वभूमीवर आता सरकारकडनं मदतीचा पाझर फुटतो का याकडे सगळ्या शेतकऱ्यांचं लक्ष लागून आहे। त्यामुळे अनिल पाटील यांचा दौरा अतिशय महत्त्वाचा मानला जातोय। या जिल्हाधिकाऱ्यांच्या सोबत होणाऱ्या बैठकीमध्ये नेमका काय मदतीचा निर्णय होतो याकडे संपूर्ण शेतकरी वर्गाचं लक्ष लागून आहे। यामिनी, धन्यवाद किरण या माहितीसाठी।